तर शिव्या देणाऱ्या तरुणांना मी माफ करतो असं म्हणत पंतप्रधान मोदींनी एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर पोस्ट केला। मोदींच्या माफ करतो या वक्तव्यावरून ठाकरे बंधूंनी टीका केली। जीवन संपवलेल्या विद्यार्थ्यांच्या आई-वडिलांची माफी कोण मागणार असा सवाल राज ठाकरेंनी केला। तर मोदी शहांनी आधी विद्यार्थ्यांची आणि कुटुंबियांची माफी मागावी असं उद्धव ठाकरे म्हणाले। जंतर मंतर पर जो कुछ भी हुआ देश और दुनिया ने देखा है। कुछ शरारती बच्चों ने भद्दी भद्दी गालियां बोली। मुझे तो गालियां दी गई, मेरी स्वर्गीय माता को भी गालियां दी गई। समय है इन बच्चों को गले लगा करके राह दिखाने का। ये गुमराह बच्चे हैं, उनको राह दिखाना हमारा काम है। उनको सजा देना, अदालतों के चक्कर कटवाना, समाज में उनको प्रताड़ित करना, इससे हम परिस्थितियां नहीं बदल पाएंगे। मैं उन्हें माफ करना चाहता हूं। मोदींनी सांगितलं की आज मी म्हणे त्या सगळ्या ज्यांनी कोणी ट्रोल बिल केले त्यांना मी सगळ्यांना माफ करतो। या नीटच्या परीक्षांचे पेपर फुटल्यानंतर ज्या मुलांनी आत्महत्या केल्या त्यांच्या आई वडिलांची कोण माफी मागणार? ज्या प्रकारची तुमची ट्रोलची जी काही टीम प्रत्येक राज्यांमध्ये जी बसवलेली आहेत, लोक बसवलेली आहेत, ते कोणत्या भाषेमध्ये आणि कोणत्या गोष्टी करत असतात मी पाहत नाही। मला असं वाटतं पंतप्रधानांनी त्याही लोकांना सांगावं की त्यांनी बंद करावं म्हणून। ज्या मुलांनी नीटच्या परीक्षेचा पेपर फुटला म्हणून आत्महत्या केली त्यांची पहिली माफी यांनी मागायला पाहिजे। आणि या भाषेची सुरुवात, ही भाषा योग्य का अयोग्य हा मुद्दा आहेच, पण या भाषेची सुरुवात मुळामध्ये आपल्या देशात जे नमोरुग्ण आहेत, मी ज्यांना मनोरुग्ण तर ते आहेतच, पण नमोरुग्ण आहेत त्यांना देईन याचा दोष। कारण ज्या पद्धतीने गेले काही वर्ष ट्रोलिंग चालतं, इथे सुद्धा ज्या एका मुलीने पोलिसांची गाडी अडवली, रिया अहिर, तिला ज्या पद्धतीने ट्रोल करण्यात आलं, ती भाषा, त्या भाषेबद्दल कोणी कोणाला माफ करायचं? आमचं तर राज ठाकरे नाही म्हणणं आहे। सहनशीलता, प्रामाणिकता आणि समजूतदारपणा आणि त्याबरोबर विद्यार्थ्यांशी संवाद आणि जेनझीच्या भावना समजावून जो व्हिडिओ नरेंद्र मोदीजींनी केलाय तो आदर्श राज ठाकरे यांनी घ्यावा।